कशी बसली कशी नाही शिवानी काय तो काय सकाळ सकाळ मम्मी ते तुम्ही तुमचं बघा बरं माल नाक मध्ये घेऊ हा तिकडे तिला डॉक्टर मला नको सांगू ते डॉक्टर जाणं ती जाणं तू जाणं तुम्ही तिला हे बघा सासू कशी बडकून देते सुनाला असं अंगठा द्यायचा नाही नवऱ्याला शिकू राहिला आता चांगल्या गोष्टी शिकू राहिल्या तुला माहिती का नवरा विश्वासातला नाहीये पैसे येतात मला चल ना मग दिना अंगठा तुला काऊन देऊ मी काय एवढी बी येडी नाही ती काय शिवानी का आधी अंगठा घेतला अंगठा घेतला तो 7-12 नेऊन त्यांनी काढूच कोणी शिवानीचं नाव 7-12 शिवानी होय घेतला कालच होय शिवानी वाचून घेतलं 7-12 सीधा अंगठा कसा दिलास तो हो यार तुम्ही काय केलं खरं काल मला काही कळलंच शिवानी असं कोणाला अंगठा देत नसते तर प्रॉपर्टी लिहून तुम्ही आहे का त्या नावावर प्रॉपर्टी असं अंगठा कोणाला देत नाही कोणी जीव गेला तरी अंगठा देत नाही अंगठा दिला नाही अंगठ्यामध्ये जेवढे नस आहेत ना तेवढे छापले गेले आता तिथं माणूस होता गेला तरी असा राहिला असा पण त्याने अंगठा दिला नाही कोणी ते पिक्चर मध्ये नाही का असा अंगठा असाच अँथनी अँथनी जीव गेला पण अंगठा दिला नाही आणि तो काल अंगठा दिला कुशल कधी बी असं असं पुरा कागद वाचल्याशिवाय कोणाला अंगठा द्यायचा नसतो पण मला काही माझं नाव काही हाईच नाही तर मग त्याच्यामुळे मला काही वाटत नाही कारण आपल्याकडे पैसे नाहीये तरी उद्या समजा भविष्यामध्ये तुझ्या नावावर काही असलं तर मग भविष्यात जर माझं नाव काही असलं तर मी कोण सुद्धा बघून देणार नाही कोणा हे पैसे अंगठा बिंगठा द्यायचं तर बाजूलाच राहील हे बघा सासू कशी बडकून देते सुनाला असं अंगठा द्यायचा नाही नवऱ्याला शिकू राहिल्या आता चांगल्या गोष्टी शिकू राहिल्या तुला माहिती का नवरा विश्वासातला नाहीये नवरा हा उसा खालचा साप आहे साप कधी असा पलटन पप्पाला म्हणून पप्पावर आली आहे का पप्पा तुम्ही साप तुला माहिती का नवऱ्यावर भरोसा ठेवायचा कितपत जेवढा आपल्या जीवापर्यंत येईल तोपर्यंत नाही ठेवायचा अंगठा नाही द्यायचा कोणाला तुम्ही नाही देत पप्पाला नाही देत अंगठा त्याला सही बी केली तिने ब्लँक शीट पेपर सही केली तो काय केलं तुम्ही काल तो कालच विचारायला पाहिजे अंगठा म्हणजे फॉर्म वाचून मग सही करून मग त्याला विचारायची गरज नाही तुला तो कागद जर तुला योग्य वाटला तर सही करायची होती तो कसं काय केली सही असं कसं डोक्यात नाही आलं तसं अंगठा वापस नसते देत आता गेला ते ऑफिसला माणूसला शिवानी किती शिकली तू 12वी झाली ना तुझी 12वी झाली तर पहिलं कागद वाचायचा असतो अरे मी वाचलं नाही तुम्ही माझ्याकडे दंड दिला होता नाही बघा नाही पायाला काय लागलं आयुष्यप काहीतरी घुसलं आपल्या पायात बांगडीची काच हो ना हे बघ शिवानीच्या बांगडीची काच ना आयुष्य अरे निगेटिव्ह ब्लड येते ओ निगेटिव्ह ब्लड आहे ओ निगेटिव्ह काच घुसली बरं मला कळालीच नाही काच घुसलेली आहे शिवानीने काच टाकली मुद्दामून टाकली शिवानीने काच माहिती का गलतीने नाही टाकली मुद्दामून काच टाकली झाली तिथं का काढून फुटली होती माझ्या मी जेवताना ते साईडला टाकलं म्हणजे मी टाकलं अरे बाप 108 108 102 फोन लावा लवकर चला फोडून दाखवू का मग तुला लागू दी परत रक्त मला कपडा ना तर पुसायला काय असं जाऊ का पाय खरकट घेऊन नाही पण हे बरोबर नाही शिवानी बाप हे बघा यांचं काय चाललंय मी जोरात लागली डॉक्टर घरचे डॉक्टर बघा घरचे डॉक्टर कसे हा बाई इथं घुसली इथंच घुसली काय आता इंजेक्शन घ्यावं लागेल ना तिथं इंजेक्शन का त्याच्यात बरोबर हा आहे त्यात कसं आहे हाय दुकानात चिमटा आहे चला दुकानामध्ये काढते थांबा आता ऑपरेशन करणार मग ती कळालीच नाही
कास नाही हो त्यात. काय मग? निघली असं. कचकच टोचायला शिवानी ते लगेच काच कशी दिसेल. हे 2 जागेवर लागली म्हणून एवढं रक्त निघले. ही काही देख लागली नाही देख लागली. आता म्हण ना, आता कसं वाटलं? हे पाहत. इन्स्टंट कर्माचे फळं कसे असतात. भांडण लावून देते का नवरा बायको मध्ये? अरे गद्या, इथं काच फुटली होती तिच्या हातातली बांगडीची. हा दुसरी बांगडी का जोरात लागली, पण ते रक्त निघूस तर कळत नाही बरं का. हो निगेटिव्ह ब्लड तुमच्या मागं मला काय आणून दिलंय त्यांनी? काय आणलं? सापराई हो. काय नाकातलं आणून दिलंय. ते काय नकली म्हणले? आणून दिला असं नाही असली. ते काय म्हणले, मम्मीला त्यांना सांगू नको म्हणायचं, तिकडून आणले गावाकडून असं असली. ते सोन्याचं आहे ते 3000चं. 3000चं आहे ते. परत 3000चं असली मम्मी. 3000चं आहे ते एवढंच. सोन्याचं आहेच नाही ते. सोन्याचं आहे खरंच. नाही घालू. युट्यूबचं पेमेंट आलं ना. हे का मग? सोन्याचं नाही तू ते. म्हणली ना सोन्याचं युट्यूबचं आहे. पेमेंट आलं. तू म्हणली ना युट्यूबचं पेमेंट आलं. मग पराठा असा कसा पराठा खाली तवा ठेवून, गॅस तिकडं पराठा तिकडं. हा गॅस चालू हो. गॅस बंद करा ना. राहू दे. मम्मी काय करायला तसं? हे पराठा आहे. पराठा खा. असा कसा आहे पराठा आहे? हाताचा थापट आहे. हे बघा किती मस्त बसलेली आहे सासू. आणि हे शिवानी खाणार आहे आता. आता ही सुनाला पराठा घेऊन राहिली म्हणून इकडे बघा, इकडे सून बसलेली. हे सगळी तिची चुकी आहे. तिने काय केलं, पीठ पातळ केलंय. मला ठेवला का मी पराठा? काय केले नाही काही काय. मला ठेवला का पराठा? एकच राहिला. अरे यार, खाऊ शकता तुम्ही. तो केले. फ्लॅट तवाचा इस्तेमाल कशी करते बघ ना तू. जुनं तर काय फेकलं काय? जाऊ दे यार, ते लई पातळ झाले. पीठ पातळ झाल्यामुळे ते जमानं नाही. माझ्या हिशोबाने मी बरोबर करते. धपाटा हो गया ये. धपाटा इसको बोलते धपाटा. खाओ धपाटा पराठा. पाटीत धपाटा खाओ. शिवानी शिवानी तुला खायचं नाही का? तू खाण्यामुळे मी उठले होते इथून. पण ते काय झालं माहिती का, मला जमानच नाही. ते हो गया पातळ पीठ. त्याचं झालं जसं बघते किती पातळ पीठ आहे. नाही हो, एवढं पण ते नाही, मला जमानच नाही त्या पिठाचं. तिने कशी बनते मध्ये? तिला येते ती ज्याची त्याची हे राहते. ती आज मी उलसक करतो. टाकायची. उलसक गोबी टाकायची. शिवानी मला करून दे. जास्त टाकलं होतं. थोडंसं पीठ घेतलं. 2 होतील शिवानी त्यात मला असं वाटतं. त्यानं 2-3 2-3 करीन ती. मला करून दे. मला कर बरं. मला ते एक पराठा काय होणार? मला वाटलं होतं मी दुकानात येईन चांगलं करून. तुटलं ते बी तुटलं. ते बी तुटलं. काय नाही बोल? तुटत, नाही तुटत. तर तवा टाकू दे, नाही तर मग ते राहणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसानंतर व्हिडिओ म्हणजे 2-3 दिवसानंतर एक गॅप पडून आजचा व्हिडिओ पडत आहे. तर सगळ्यांचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि काय सांगू इच्छितो तुम्हाला मी आता पुढं आज शिवानीचे खूप हाल चालू आहे. जरशेक नाही, लय मोठे हाल चालू आहे शिवानीचे. शिवानी बघा कशी बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येत असेल. शिवानी काय म्हणते काय नाही म्हणत. आता काय विषय आहे तुम्हाला माहिती पडेल पुढं. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन कोणी असेल व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता बाकी काही म्हणणार नाही. इकडे बघा मम्मी इथं बसलेली आहे. बसलेली का झोपलेली मम्मी आणि मी इथं बसलेलो आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आमच्या टीव्हीला इथं लाईन आला बघा. मागं दिसतो का लाईन आली टीव्हीवर? कशी उठून बघती बघा. तिला वाटलं की खराब झालं का टीव्ही. आणि ते आता वॉशिंग मशीनचं तर जाऊ दे. ते वॉशिंग मशीनचं उरवट्टा झाला तर आता किचन वाट्याचा वाट्टा चालू झाला आहे. ते वॉशिंग मशीन कॅन्सल करून आता किचन वाट्याच्या मागं लागले.
आता तुम्हीच कमेंटमध्ये नेमकं सांगा की 4 गोष्टीपैकी आम्ही कोणत्या गोष्टी केल्या, 3 गोष्टी, सॉरी 4 नाही, 3 गोष्टीपैकी आम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. एक वॉशिंग मशीन, दुसरं किचन वाटा, तिसरं फ्रीज. आता हे 3 गोष्टीचे तुला काय लॉटरी लागली काय एवढं सगळं करायला? हो रे, मग युद्ध, मारामारी आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. काय सांगू तुम्हाला. आणि शिवानीने पप्पाचं शर्ट खराब करून टाकलेलं आहे, इस्त्री केलेलं आहे. बघा, इस्त्री केलेलं शर्ट पप्पाचं खराब करून टाकलं. बघ तर पप्पा तुम्ही तिला म्हणत नाही त्याच्यावर तिने शर्ट ते उचल करून टाकलं सगळं. हा काय चला दुकानावर. आज किती लोड येईल माहिती का. काल तर तुम्हाला सांगतो 9:30 वाजेपर्यंत दुपारी तर जेवणच नव्हतं मी. नुसती पळपळ बळबळ 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 सुरू झालेली माझ्या मागं. आणि शिवानीची हालत जरा खराब आहे. आता मी कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला दाखवतो काय चाललंय काय नाही. तर चला. हे बघा, ही आहे तुमची शिवानी. पावडरच्या पुढे नाही आणले आणि ते पावडर तर तुझं टाकून पितोय नसतं नाही ना. सकाळीच पिले ना. पावडर टाकून नसतं पिलं. पावडर टाकून पिले त्यांच्याकडून. मी नाही पाहिलं. मी सातगार नाही यायचं. सकाळी त्यात चमचा आहे बघा बरं. कशात? सकाळी पिले ना मी, आणून ग्लास पिले. कोणचं पावडर? पावडर हे चमचा आहे. मग हा हे चमचा आहे. दूध आहे का? मला बघू द्यायचं चमचा आहे का. हां हां आहे ठीक आहे. चमचा आहे, चमचा आहे. नका काढत जा ना. मी वय आता हे शिवानीला पावडर दिले, प्रोटीन पावडर, की जे तिचं प्रोटीन आणि वजन वाढायसाठी. हे चांगलं पावडर आहे. ह्याच्यामध्ये भरपूर सारे विटॅमिन आहे, ते बघू शकता. एनर्जी, विटॅमिन सी, ई, B12, B2, बायोटीन काय काय सगळं आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या नाकाला इग्नोर करा, थोडं तेलकट झालेलं आहे. जस्ट पराठा खाऊनच व्हिडिओ शूट करते मी मस्तपैकी. ग्लुकोटीन फ्री, जिमिनोफ्री. पण हे डब्बा आहे 340 रुपयाचा. फक्त 20 दिवसाचा डब्बा आहे. आणि ह्या मॅडमला 20 दिवसात तो डब्बा खतम करायचा आहे, पण ती काही खतम करत नाही. कवा प्यायला तो माझ्या सांगितलं पियत नाही. पुढे आणून पाण्यात टाकून कशी बसली कशी नाही शिवानी. काय तो काय सकाळ सकाळ. मम्मी ते तुम्ही तुमचं बघा बरं. माल नाकमध्ये घेऊ हा तिकडं. तिला मला डॉक्टर नको सांगू. ते डॉक्टर जाणं, ती जाणं, तू जाणं. ते तिला डॉक्टरनी गोड खाय सांगितलेलं ती आहे. गोड खात नाही, ती मिरच्या खाती. सर ती मिरच्या खायला लागली शिवानी. तिकडे कसं व्हायचं तो. कसं तरी होईना. कसं होईल, कसं होईल. हा कसं पण बरं. दूध आणि चपाती खाती का? नाही खाणार, मला काही नाही खायचं. काय खाती? भात खाती का? तुम्ही जा ना बरं सगळे दुकानावर. म्हणजे तू झोपायची. तुला झोप आलीस ना. हा ते बाल वाढत तेव्हा कशी असती बघ. मजा घ्या. बाल कसं करतं नाही मला मला घ्या मजा घ्या. वेळ प्रत्येकावर येत असते. म्हणजे तो वेळ प्रत्येकावर म्हणजे मी प्रेग्नेंट होणार आहे का. मी थोडी बनणार आहे. आई होणं सोपं नाही बाई. नाही पण तिला ते लेकराची चिंता तसं नाही आहे तिला. ती काय करते माहिती का. तिला मी 17 वेळा सांगितलं तिखट खाऊ नको बाई, तिखट खाऊ नको. तिला मी काल 100 रुपयाची कॅडबरी घेऊन जाऊ लागलो. एकटी खात बस म्हणजे 100 रुपयाची कॅडबरी. ती म्हणली हा म्हणली आधी. आणि नंतर तिला वाटलं बरं झालं यांच्या लक्षात नाही आहे, यांच्या लक्षात नको आणून द्या. मी माझ्या ध्यानात निघून गेलं तर तिने लक्षात परत आणून दिलं नाही. तिला ते बरं दिसतं पिझ्झा खायचा, नूडल्स खायचे. गोड गोड दिला डॉक्टरनी. डॉक्टरला गोड सांगितलं. चल तुला अंगणवाडीत नेऊन सोडतो. मी काय जाऊ. अंगणवाडीचा खिचडी खाल्ली का एक दिवस तरी. देऊ कशी खिचडी. हा दी. तुमच्या पाय पडते जा. तुम्ही काय मागे लागले
खिचडी खायला नाही कोण आम्हाला काही नाही खायचं. असं बिलकुल तिखट टाकायचं नाही. जर जिरे टाकायचे, मोहरी टाकायची आणि तेवढी शिजून घ्यायची. त्यात जिरे मोहरी बी टाकायची जर खाते मी फक्त दुपारी. तेल टाकून मस्त शिजवून. मग आता उपाशी बसणार तू? हा. दुपारी जेवण. तपस्या करायली का? 2 वाजता जेवण करायला. थांबा तू मोबाईल दे, पप्पाला फोन लावतो. हे काय नाटके सकाळ सकाळी? खावा शिवानी खाल्ल्यावर कसे बरं वाटतं. तुम्ही व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे ते पावडर दिलेलं असते तब्येत वाढासाठी, वजन वाढासाठी, कळलं का? वाढली म्हणा ते ॲलोबेली स्कॅनमध्ये निघलं तर पाहिजे कमीत कमी काय तरी. आता ॲलोबेली स्कॅन करायचं ना आपलं. नाही खाल्लं तर मला विचार पडलाय जर मागच्या वेळेस सारखे हालत चालले तर चक्कर बिक्कर आले तर काय करू? नाही खाल्लं तर मला कारण मी पटत आताच कसं व्हायला लागलं. भूक लागली. भूक तुला भूक लागली. कळत मी नाही. नाही खाऊ शकत ना. काय काही नाही होत. तू एक्झाम्पल माझ्या याच्या एक्झाम्पल घे. माझा दात दुखत होता एवढा तरी मी खात होतो. अरे जिंदगी जीवन आहे. जीवन फक्त हे खाण्यासाठीच आहे, बाकी कशासाठी नाही. आपण कामाला कशासाठी जातो? पैसे कामासाठी. पैसे कुठे खर्च करतो? खाण्यामध्ये. खायचं प्यायचं मस्तपैकी मस्त राहायचं, अन्न घ्यायचं पाण्याचं. तर सगळं काही काम नाही बाबा. आणि मिरची खाऊ नको शिवानी, तुला सांगाल मी. आता तुला काल बीट घेऊन दिले मी. ती संत्री कुठे? ती संत्री आहे. संत्री खायची सकाळ सकाळी. ते एवढं सगळं सामान आणून दिले ते घेऊन काय ते खायचं नाही. सामान नको तिला खिचडी करून खाऊ घाल तिला. मी करून फुकवलं बघा. मग आता काय सगळं सुटतात माझ्या गाड्यात येऊन पडतं. मग तिचं काय म्हणणं आहे की मी खिचडी करून खाऊ घाल म्हणून. किती अवघड काम. चालले आता तुम्ही तुमचं बघा. मग तुम्ही तुमचं बघा. आपणच म्हणजे जिम्मेदारी आपली, म्हणजे आपणच जिम्मेदारी घ्यायची ना. आपणच स्वयंपाक दूध करणार. चपाती खा मग म्हणजे. मी आता मला तुला सांग, आज समजा आज नाही उद्या परवा दिवशी गणपती बसणार आहे. 2 दिवस आहे अजून गणपती बसायला. तर सगळं काम मीच करायचं. मग गणपती बसवावं का नाही बसवावं? हा गणपती बसवायला पाहिजे का नाही बसवायला पाहिजे, मला ते एक प्रश्नचिन्ह पडलेलं आहे. कारण काही जण म्हणतात, म्हणजे भरपूर जणांनी असं कमेंट केली की विसर्जन करता येत नाही, गणपती बाप्पांचं विसर्जन करता येत नाही, त्यामुळं काय करावं काही सुधरत नाही आहे. कसं सांभाळावं गणपतीला? वर्षभर सांभाळू. आमच्या घरात काय होतं, एक वेळेस ना तुम्हाला सांगतो, सगळ्यात एक मूर्ती आणली ती कृष्णाच्या रूपामधली एक मूर्ती होती. आम्ही आणली होती ती आमच्या घरामध्ये. तर ते घरामध्ये ज्यावेळेस ठेवलेली होती मूर्ती, जेवढे दिवस घरामध्ये मूर्ती होती का तेवढे दिवस तुम्हाला सांगतो आमच्या घरामध्ये उंदरांनी पुरं थैमान घातलं. कुठून आले? गणपतीची. हा मग ते कृष्णाच्या रूपात होती ना ती बासुरी वाजतानी मूर्ती होती. ते सांगाल मी. गणपतीची मूर्ती होती ती वर्षभर ठेवली होती आणि हा असं तर आम्हाला एवढे आवडली होती म्हणून ती आम्ही वर ठेवली होती. आवडली म्हणून ठेवून घेतली होती फक्त ती. पण ती आणि मूर्ती पण होती 2.5-3 फुटाची मूर्ती होती, छोटी पण नव्हती. तर एवढं तुम्हाला सांगतो मी, त्यांनी उंदराने थैमान घातलं होतं. ते आमच्या बाळाची मुवमेंट चाललेली, त्यामुळे कसं शिवानी जरा टेन्शनमध्ये आली थोडंफार, म्हणजे जाणीव होती ना त्याची, तर ती जरा येण्याची गर्दी काही होत नाही. बाकी आता तुम्हाला सांगतो आमच्या घरामध्ये असंच गोष्टी चलत राहतात, बाकी काही होत नाही. आता काय सांगा तुम्हाला. आणि व्हिडिओ आता हे थोडंसं गणपती बाप्पाचं विराजमान वगैरे सगळं होऊन जाऊ द्या, त्याच्यानंतर प्रॉपरली व्हिडिओ रोजच्या रोज पडत जातील. तोपर्यंत असंच मागं पुढं असं आहे. आणि आता आम्ही जाणार आहे फिरायला गणपतीमध्ये, मुंबईला जायचा प्लॅनिंग चालू आहे. आता काय माहीत काय होतं काय नाही, पुढं जाऊन तुम्हाला दिसेलच. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, नाही का. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, कोणाची तरी गाडी जात नाही. चला बाय बाय. काळजी घ्या, मस्त राहा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. काय काय चांगलं काय काय नाही वाईट कमेंट करायला विसरू नका. आणि हा शिवानीला जर असं समजूतदारपणाचे लक्षणं, म्हणजे समजूतदारपणाच्या कमेंट सांगा की बाबा शिवानीला मिरची तिखट खायला नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आता तिने कानामध्ये बोटं लावलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही, कान बंद करून घेतलेला आहे तिने. बाय बाय.